जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी महाराष्ट्रीयन रितेश या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही टायटल आणि थंबनेल बघितले असेल तर शिर्डीला पहिल्यांदा जात आहे तर सावधान. मी असं म्हणत नाही की शिर्डीला तुम्ही जाऊ नका, तर शिर्डीमध्ये होणारी भक्तांची लूट हे अतिशय जास्त प्रमाणात वाढलेली आहे. ते म्हणजे आपण शिर्डीमध्ये पहिल्यांदा गेल्यानंतर ती घटना माझ्या स्वतःसोबत घडलेली आहे, तर मी ती शेअर करतो आहे. कारण की आम्ही शिर्डीमध्ये जेव्हा गेलो होतो ना, तेव्हा आम्ही पहिल्यांदा उतरलो बसस्टँडवरती उतरताच तुमच्याकडे काही जण येतात, म्हणजे सांगतात की रूम पाहिजे असेल तर रूम भेटेल, पुन्हा किंवा अंघोळीसाठी पाणी वगैरे सगळी सोय आहे. तर अशा पद्धतीने सांगून तुमच्याशी लुटण्याचा प्रयत्न केला जातो. ते म्हणजे आम्ही पहिल्यांदा गेलो तर अंघोळ वगैरे केली आणि त्या अंघोळीसाठी 30-30 रुपये घेतलेले आमच्याकडून. आणि ते बोलल्यानंतर अंघोळ वगैरे झाले तर त्यांच्या शॉपवरती घेऊन गेले. शॉपवरती गेल्यानंतर आम्ही तिथं बोलले की तुम्हाला इथं लॉकर आणि साईबाबांसाठी प्रसाद. आम्ही पहिल्यांदा गेलो होतो, त्याच्यामुळे हे आमच्यासोबत फसवणूक झालेली आहे. तर तुमच्यासोबत होऊ नये म्हणून हा मी व्हिडिओ बनवतो आहे. आणि खूप जणांसोबत हा प्रकार घडलेला देखील आहे. तर कोणासोबत घडला नक्की कमेंट करून सांगा. शॉपमध्ये गेल्यानंतर तिथं आम्हाला प्रसाद वगैरे दिला आणि बोलले की साईबाबांसाठी चादर वगैरे घ्यायचं आहे का. तर आम्ही हो बोललो, चादर वगैरे घेतली छोटीशी. आणि मग जे साहित्यामध्ये होते ना ते संपूर्ण घेऊन पेढे वगैरे आणि ते आम्ही सर्व घेतलो. आणि आम्हाला पुढे जस्ट गेलो ना ते बोलले की पिशवी वगैरे इथं ठेवा तुम्ही, आणि ते चादर वगैरे आमच्या खिशामध्ये दिले. आणि आम्ही ज्यावेळेस गेटवरती गेलो आणि आमच्याकडून त्यांनी 500-550 रुपये चार्ज केले, 550 रुपये घेतले. आणि पेढे आणि वगैरे लॉकरमध्ये सर्व तिथंच ठेवून घेतले, फोन नंबर वगैरे घेऊन. आणि आम्ही गेटवरती जाताच तर तिथं सिक्युरिटी वगैरे टाईट असते. त्या सिक्युरिटीमध्ये त्यांनी बोलले की मध्ये काहीच अलाउड नाही, गुलाबाचं फूल देखील अलाउड नाही, आणि साईबाबांची चादर वगैरे कसल्याच प्रकारचं तुम्हाला मध्ये अलाउड केलं जात नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही शिर्डीला जाताय तर पहिल्यांदा काहीच घ्यायचं नाही. पहिल्यांदा गेल्यानंतर नीट आंघोळ करणे किंवा रूम वगैरे घेतले असेल तर आंघोळ करणे आणि डायरेक्ट दर्शनाला जाणे. कारण की शिर्डीचे साईबाबा हे आपले देणारे होते, घेणारे नव्हते. तर हे फसवणूक चालली आहे आणि शिर्डीमध्ये की तुम्हाला बोललं जाते की हे संपूर्ण अलाउड आहे मध्ये, पण तिथं कसल्याही प्रकारचं मध्ये अलाउड केलं जात नाही. तर ही फसवणूक जास्त खूप जणांसोबत झालेली आहे जे की पहिल्यांदा गेलेले आहेत. तर माझ्यासोबत देखील झालेली. 550 रुपये घेतले. आणि एक भक्त हाच विचार करतो की बाबा आपण एवढ्या लांबून आलो म्हणजे साईबाबांसाठी 550 रुपये त्याच्यासाठी काहीच नसतात. पण हे लोक फसवणूक करताना, कारण की जे आपण खरेदी केलं आहे ते बाबांपर्यंत मध्ये पोचतच नाही, तर त्या खरेदीचा काय अर्थ होणार आहे. आपण मधल्या मनाभावनाने खरेदी केलेलं असते ते आपल्या बाबांसाठी, पण ते मध्ये अलाउडच नाही. आणि हे लोक बोलतात की मध्ये अलाउड आहे, तुम्ही घेऊन जा. आणि जस्ट आम्ही ते घेतलो, 550 रुपये पण पे केले. त्यांनी पहिल्यांदा पैसे घेतले आणि आम्हाला थोडं पुढे येऊ दिले. आल्यानंतर ते बोलले की हे ते सगळे ठेवा लॉकरमध्ये. आणि ते पूर्ण पेढ्याचा बॉक्स वगैरे संपूर्ण घेतली त्यांनी आणि ती चादर वगैरे खिशात घालून दिले. आणि तिथे सिक्युरिटीमध्ये गेल्यानंतर ती चादर वगैरे संपूर्ण चेकिंगमध्ये काढून घेतले त्यांनी. आणि बाबांपर्यंत काहीच पोच गेला नाही, म्हणजे 550 रुपये आपली वरती गेलेले आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारे फसवणूक होते. आणि गुलाबाचं फूल वगैरे घेऊन थांबतात सर्व जास्त जण, तर ते देखील तुम्ही घेऊ नका, कारण की तिथं मध्ये काहीच अलाउड नाही. आणि जर शिर्डीला पहिल्यांदा जात असाल ना तर गेल्या तुम्ही डायरेक्ट आंघोळ वगैरे फ्रेश व्हा आणि नीट दर्शनाला जा. आणि तुम्हाला 1 रुपया शिर्डीमध्ये खर्च करायला लागणार नाही, कारण की तिथं खाण्याची आणि राहण्याची सोय देखील संपूर्ण शिर्डी संस्थान ट्रस्ट या माध्यमातून केलेलं आहे. म्हणून अशा फसवणुकीला बळी पडू नका, हीच माझी विनंती आहे. या व्हिडिओचा उद्देश कोणाला हेट देणं व कोणाची बदनामी करणे नाही, कारण की हा व्हिडिओ खास भक्तांसाठी बनवला गेलेला आहे, कारण की त्या फसवणुकीला बळी पडू नये म्हणून.